आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवा, कोणाचं? अगं बाई, आला का या महामायेचा फोन? आता फोन उचलायला उशीर झाला म्हणून वाचा वाचा करायला लागली. काय ग, तुला कळत नाही? आधीच सांगून ठेवलंय ना, 2 रिंग पूर्ण व्हायच्या आधी माझा फोन उचलायचा म्हणून. लक्षात नाही राहत? अहो मॅडम, आता काय सांगायचं तुम्हाला. आज ना आमच्या बिल्डिंग मध्ये मोठा तमाशा झाला, त्यामुळे घरात सगळं सुटकी वातावरण आहे म्हणून फोन उचलायला उशीर लागला. एवढं काय झालं? काय सांगायचं मॅडम, तो विक्रम जाम डेंजर आहे. आमच्या बिल्डिंग मध्ये झाला होता आज. विक्रम आला होता? हो. काय केलं त्याने? सगळ्यांना पेढे वाटले त्याने, पेढे. वा, हा विक्रम फारच फास्ट आहे. त्याला ती सई एवढी आवडते हे माहित नव्हतं मला. नाही, तिच्यासाठी हा काही करायला तयार आहे. काही का असे ना, जे काही करेल ते करेल, पण काही करून त्या सईला आमच्यापासून दूर घेऊन जाऊ दे, बस. हो मॅडम, तुम्हाला सांगते, आमच्या बिल्डिंग मधली माणसं पण अशी चिडली होती. मग मी पण त्या गंगेत हात धुवून घेतला, आगीत तेल ओतायचं काम केलंय मी. चांगलं, तुम्ही काळजी करू नका, काम झालंय चोख. गुड जॉब ललिता. अशी 4 बाजूंनी कोंडी करायची आपण तिची. तुम्ही काही काळजी करू नका, त्या सईला कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही अशी परिस्थिती करून ठेवेन. तिला या घरातनं बाहेर कसं काढायचं याचाही प्रयत्न चालू आहेत माझे. काय म्हणालीस? अहो म्हटलं, तिला या घरातनं बाहेर नाही काढलं ना तर नाव नाही सांगणार ललिता. मूर्ख आहेस का तू? आत्ता कौतुक केलं ना तुझं, लगेच दाखवून द्यायला हवं तू किती बावट आहेस ते. काय झालं? काही चुकलं का माझं? काय होतं ना, मी बोलायला लागले ना की बोलायच्या ओघात बोलूनच जाते, मला कळतच नाही काय होतं ते. काही चुकलंय का? बोला. सई कुठेही जाता कामा नये. तिच्याबद्दल बारीक सारीक सगळ्या गोष्टी मला कळायला हव्या. कळतंय तुला? तिच्या डोक्यात काय सुरू आहे, ती कुठे जाते, कोणाला भेटते, काय बोलतेय, काय प्लॅनिंग चाललंय तिचं, हे सगळं मला कळायला हवं. आणि त्यासाठी तिने घराच्या बाहेर पडता कामा नये. ईच अँड एव्हरीथिंग अबाउट हर, तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोचायलाच हवी. कळलं? हो. तुम्ही काय चिडकी महामाया आहे. मला वाटलं असा फोन मधला हात बाहेर दिला माझा गळाच धरेल काय. आई, या बाईशी तर मैत्री पण वाईट आहे, शत्रुत्व पण वाईट आहे. यशाचीच परीक्षा आहे बाई म्हणजे. देवांश, इफ यू डोंट माइंड, मी एक गोष्ट बोलू का तुम्हाला? आय नो तुम्हाला डॉक्टरांनी आता काम करायला परमिशन दिली आहे. त्यांनी सांगितलंय की तुम्ही आता कामं करू शकता, पण आय थिंक तुम्ही थोडीशी रेस्ट केली पाहिजे. म्हणजे बराच वेळ झाला मी तुम्हाला बघते, तुम्ही खूप स्ट्रेस नका घेऊ. थोडी रेस्ट करा तुम्ही. आणि असंही आता तुमच्या मेडिसिन्सची वेळ झाली आहे ना. देवांश, तुम्ही आता रेस्ट केलं पाहिजे. नका इतकं काम करू, सगळ्या फाईल्स आणि सगळं. देवांश, तुम्हाला माहितीये, मी ना माझ्या मोबाईलमध्ये रिमाइंडर पण लावून ठेवलंय, म्हणजे तुमच्या मेडिसिन्सच्या वेळा चुकणार नाहीत. देवांश, हळू. सॉरी, खरंच सॉरी. तू का सॉरी म्हणतेस? तुझ्यामुळे नाही लागलाय मला ठसका.
ऍक्च्युली मी त्यासाठी नाही सॉरी म्हणत आहे. मी सॉरी यासाठी म्हणतेय की जेव्हा सई घरातून गेली तेव्हा मला तिला थांबवता नाही आलं. देवांश, तुम्हाला माहित नाहीये तुमचा निरोप सईपर्यंत पोहोचवण्यासाठी मला किती त्रास झालाय. पण तुम्ही असा डिसिजन घेतलाच का? मला क्लिअरली दिसतंय की तुम्ही नाही राहू शकत तिच्याशी. You're right. मला खरंच खूप आठवण येते सईंची. आणि खरं तर मी स्वतःच त्यांच्यापासून लांब नाही राहू शकत, पण मीच त्यांना माझ्यापासून दूर जायला सांगितलं. पण माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नव्हता. म्हणजे त्या जर इथे राहिल्या असत्या तर त्यांना सतत बोलणी ऐकावी लागली असती आणि मला ते सहन झालं नसतं. सई खरंच किती लकी आहे ना. तुम्ही इतका विचार करता तिच्यासाठी, तिचा विचार करता, तिच्या इमोशन्सचा विचार करता. ऍक्च्युली ना मी खूप लकी आहे की मला सईंसारखी बायको मिळाली. साधी, सरळ, गोड. मला ना नेहमी अशीच लाईफ पार्टनर हवी होती, जी माझ्या फॅमिलीची काळजी घेईल, जी माझी मैत्रीण असेल, जी माझ्यावर मनापासून खूप प्रेम करेन. खूप. ऍक्च्युली आय थिंक तुम्ही दोघं खरंच मेड फॉर इच अदर आहात. जानकी काकू ना एकदम करेक्ट म्हणतात. तुम्ही आणि सई तुमची पेअर ना देवानेच बांधली. पण तो का अशी तुमची परीक्षा बघतोय ते नाही कळत आहे मला. म्हणजे बघा ना, सई इतकी छान मन मिळावू आहे, सगळ्यांशी समजून घ्यायचा प्रयत्न करते, जुळवून घ्यायचा प्रयत्न करते. पण तरी भैरवी मॅम तिचा रागराग करतातच ना. ती बिचारी प्रत्येक वेळी सगळ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करते, पण भैरवी मॅम प्रत्येक वेळी तिला उडवून लावतात. काही अशा गोष्टी घडल्या आहेत ज्यामुळे आईला अजूनही राग आहे सईंचा. आणि आईचं तसंच आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर तिच्या मनातून उतरली तर मग ती उतरली. आय एम शुअर सई त्यांच्या चांगल्या वागण्याने आईचं मन परत जिंकतील. आणि तशी आमची सई खूप हट्टी आहे. म्हणजे तिने एखादी गोष्ट ठरवली की ती ठरवली, ती करायचं म्हणजे ती करतेच. आय नो त्या खूप हट्टी आहेत, खूप. ऍक्च्युली माझ्या स्वप्नात काल सई आली होती. रिअली? मला म्हणाली तिला तुमची खूप काळजी वाटते. मला सांगत होती की जोपर्यंत ती घरात परत येत नाही तोपर्यंत तू देवांशची काळजी घेशील का. इतकी रडत होती. शेवटी मलाच राहवलं नाही आणि मी तिला प्रॉमिस करून बसले की हो, मी घेईन देवांशची काळजी. तिने आतापर्यंत इतकं केलंय माझ्यासाठी. देवांश, प्लीज मला हे करू द्या सईसाठी. आतापर्यंत माझ्यामुळे तिला जो त्रास झाला आणि तिने माझ्यासाठी जे केलंय त्या सगळ्याची परतफेड समजा हवं तर. पण प्लीज मला हे करू द्या. खरं सांगू का, मला काय वाटतं, जोपर्यंत सईवरचे सगळे आरोप खोटे सिद्ध होत नाहीत ना तोपर्यंत तिने या घरात पाऊलच ठेवायला नको. कशाला ना उगाच सारखा अपमान सहन करायचा. आणि तशी आमची सई ना खूप स्वाभिमानी आहे. तोपर्यंत मला नाही वाटत आपल्या सई मॅडम गप्प बसतील. माहितीये मला. आणि त्यांचा मान जपण्याकरताच मी त्यांना माझ्यापासून दूर जायला सांगितलं. देवांश, आय कॅन टोटली अंडरस्टँड. बट यू डोंट वरी. लवकरच सई घरी परत येईल, तुमच्या जवळ परत येईल. थँक्यू. थँक्यू का? मला असं सईबद्दल मनमोकळेपणाने बोलता आलं. आणि सईंबद्दल मी घरी कोणाशी असं बोलू शकत नाही.
आणि बोलायला गेलंच तर मग समोरून खूप प्रश्न विचारले जातात आणि आता मला कोणालाच कुठल्याच प्रश्नाची उत्तर काहीच एक्सप्लेनेशन काहीच द्यायचं नाहीये. जस्ट मी खूप मिस करतोय सईंना. थँक्यू. खरंच बरं वाटलं. देवांश हो, तुम्ही नका मला थँक्यू म्हणू, काहीच गरज नाहीये. आणि तुम्हाला जेव्हाही वाटेल एनी टाइम तुम्ही कधीही माझ्याशी बोलू शकता. ओके. आता हे सगळं बाजूला ठेवा आणि रेस्ट घ्या. आणि फोन पण स्विच ऑफ करा, नाहीतर कॉल्स येत राहतील तुम्हाला आणि तुम्ही डिस्टर्ब व्हाल. कंप्लीट रेस्ट. वेल डन नेसी, कमाल ऍक्ट्रेस आहेस तू. टोनी उगाचच नाही बोलायचा. तुला एकदा चान्स मिळाला तर तू बॉक्स ऑफिस तोडून टाकशील म्हणून. फिल्म मध्ये काम तर नाही करू शकले मी, पण घरात माझ्या टॅलेंटचा मी पुरेपूर उपयोग करून घेणार आहे. मिस्टर देवांश जहागीरदार, तुमच्या सोबत बिझनेस ट्रिपला ती बोर आणि बावळट सई नाही, तर ही बोल्ड अँड ब्युटिफुल अंजलीच येणार. बाई, अरे देवा, हो अंस करपली असती ना भाजी. लागली नाही ना? नाही लागली. मी आले ना ऐन वेळेवर आणि बंद केला गॅस, म्हणून लागली नाही. लागता लागता राहिली. लक्ष कुठे असतं अंस तुमचं? आणि हल्ली नेहमी होत चाललंय आहे. कामाचा कंटाळा येतो का हो तुम्हाला? आणि कसल्या एवढ्या विचारात असता तुम्ही? कुणाची काळजी करता? तुमच्या लेकीची? काय मेली काळजी करायची? पाव असता ते तुमची लेक. एका वेळेला 2-2 जणांबरोबर फिरते. काय झालं आता? पुढे एक शब्दही बोलू नकोस. तुला कुणी अधिकार दिला ग माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा? मी तुला सांगितलं होतं ना माझ्याबद्दल काही बोलायचं नाही म्हणून. बोले काय करशील? मी हे घर सोडून निघून जाईल. हा चल जा. आई, आपण आत्ताच्या आत्ता निघतो लगेच. चल. नाही थांबायचं इथे. त्यांच्या नादी लागून उपयोग नाही. तू चल. जा घर सोडून जा. मला धमक्या देते घर सोडून जाईल म्हणे. लीला वाटलं मी हिच्या धमक्यांना घाबरणार. अरे देवा, ही बाया घर सोडून निघून गेली तर ती बॉपकटवाली बाई माझा जीव घेईल. इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालं. बोलले मोठे तोंड वर करून जा जा, फरक नाही पडत. जायला लागणार परत काय. बरं माझं एक काम करशील उद्या, हे पाटील साहेबांची फाईल आई, तेवढी त्यांना चल आता. आणि आत्ताच्या आत्ता बॅग भर, आपण लगेच निघतो. सही अगं काय झालं अचानक? अचानक वगैरे काय नाहीये मामा. मामी तोंडाला येईल ना ते बोलत असते. नाही, आधी ती बोलायचीच तेव्हा मी सहन करत होते, पण आता ती माझ्या चारित्र्यावर बोलते ना, तर ते मला अजिबात सहन होत नाहीये. वरून आत्ताच्या आत्ता बॅग भरायला की आपण सही 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 ऐक म्हणजे अगं मामी बडबडतच राहते, तुला माहिती ना तिचा स्वभाव. त्यामुळे आपण नाही लक्ष द्यायचं, दुर्लक्ष करायचं तिकडे. मामा रे, आता किती दुर्लक्ष करू? मला ह्या सगळ्याचा ना खरंच खूप कंटाळा आलाय. माझी जर चूकच नाहीये तर मी का ऐकून घेऊ? नाहीये ना तुझी चूक. अगं मग तू का घर सोडून जातेस? हे बघ, लोक काय बडबडतच राहतात, आपण नाही त्याच्याकडे लक्ष द्यायचं. हे बघ, आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, कळलं? त्यामुळे तू कुठेही जाऊ नकोस. आणि तसंही ताई, जर आपण आत्ता निघून गेलो ना तर या लोकांना असंच वाटेल की तू पळ काढतेस. हा, वरून बरोबर बोलतोय. हे बघ, इथून निघून जाणं हा त्याच्यावरचा पर्याय नाहीये. तुला इथे राहूनच या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागेल. सई, अगं काय ग सई, काय एवढी चिडलीस बाया? नाही म्हणजे मला मान्य आहे, चुकून माझ्या तोंडून वाटेल तसं निघून गेलं, पण ते म्हणजे हेतुपुरस्सर नाही झालं ग. म्हणजे मला बोलायचं होतं काहीतरी वेगळंच आणि तोंडातनं काहीतरी भलतंच निघून गेलं, असं होतं ना आपलं कधी कधी. तसंच झालं माझं. नाही म्हणजे मला मान्य आहे, आपल्यात वाद होतात, मला तुझ्या काही गोष्टी पटत नाही, पण म्हणून मी तुला असं बोलायला खरंच नकोच होतं. म्हणजे
चुकलंच माझं, पण तू घरबीर सोडून नको जाऊस बाई. अगं माझ्या लेकीला आसरा दिलायस तू सई. माझ्या लेकीच्या डोक्यावर आज छप्पर असेल तर ते फक्त तुझ्यामुळे, आणि तुलाच मी घरातनं बाहेर काढू म्हणजे माझ्यामुळे तू घर सोडून गेलीस. बाई बाई, झोप नाही यायची ग मला रात्रीची. नको जाऊस, चुकलं माझं, चुकलं माझं, चुकलं. नशीब ही थांबली, नाही तर त्या बॉबकटवाल्या बाईने मला झापलं असतं आणि तिच्याकडून मिळणारे पैसेही बंद झाले असते. कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन. एवढा एक्साइटेड होण्याची काही गरज नाहीये. थँक्यू, पण कशासाठी काँग्रेस म्हणतोय? अगं आपला आता रस्ता क्लिअर झालाय. तुझा देवांश तुला आणि माझी सई मला परत मिळणार आहे. मी काय एक्साइटेड आहे ना सई बरोबर संसार थाटण्यासाठी. मी कितके प्लॅन्स केले की हे करायचंय ते करायचंय, सगळी काही लिस्ट. मिस्टर ड्रीम कुमार जरा चिल. रे विक्रम आता चिल घेतच नसतो. माहितीये मी ना सई बरोबर एक ट्रिप प्लॅन करतो. तिला कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी न्यायचंय मला. म्हणजे ना असं कुलू, मनाली, काश्मीर. अरे हा, काश्मीर बेस्ट प्लेस आहे ना. हे नाही हे काम करू, स्वित्झर्लंड. हा कसा स्वित्झर्लंड? सई किती खुश होईल ग. झालं, शांती घे जरा आता. अगं का? सई आता तिच्या मामीच्या घरी राहते. देवांश आणि सई एकमेकांशी बोलत नाहीयेत आता. तसं तर ऍक्च्युली सई ना मला म्हणाली होती की माझ्या आणि देवांश सरांच्या मध्ये तू पडू नकोस. हा हे ती म्हणाली होती, पण जाऊ दे ना, त्याने काय फरक पडतोय. देवांश आणि सई फिजिकली एकमेकांपासून दूर झालेत आणि हळूहळू ते आता एकमेकांच्या मनापासून पण दूर जात आहेत. सईच्या घरी ना एक जबरदस्त प्लॅन आखला होता आणि तो एक्झिक्यूट पण केला. आणि तू जहागीरदारांच्या घरात देवांशला बरोबर विळख्यात घेतलं. हो ना, घेतलं ना. आता तुझा देवांश म्हणजे तुझा देव आणि माझी सई माझ्या जवळ येणार म्हणजे येणारच. येस 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 येस. अरे पण तुझ्या सईला तुझ्या जवळ येण्यासाठी माझ्या देऊपासून आधी दूर जावं लागेल ना. म्हणजे सई आत्ता जरी जहागीरदारांच्या घरातून बाहेर असली तरी अजून देवांशच्या मनातून उतरलेली नाहीये. तो तर तिला अजून विसरलाच नाही, अजून पण मिस करतो तिला. यार त्याचा ना तिच्यावर इतका ट्रस्ट आहे ना. देवांशचा सईवरचा ट्रस्ट ब्रेक करणं हाच सगळ्यात मोठा टास्क आहे आपला. आणि हे चॅलेंज आहे आपल्यासाठी, कळतंय? हे एवढं सगळं होऊन सुद्धा त्याचा तिच्यावर विश्वास आहेच का अजून? मला वाटलं होतं ना की तो वरवर दाखवतोय फक्त, पण त्याच्या मनात सईबद्दल अजूनही राग आहे. मला वाटलं होतं की तो तिला डिवोर्स द्यायच्या विचारात असेल, पण डिवोर्स कसला? उलट माझ्या देऊचा ना ते वेडिंग म्हणजे 7 जन्माची कमिटमेंट वगैरे असते, या सगळ्यावर विश्वास आहे. तसं असेल ना तर आपल्याला काहीतरी मोठा प्लॅन करावा लागेल. एक्झॅक्टली. आणि आता अशीच करेक्ट ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे आली. मी जसं सांगते तसंच्या तसं जर तू केलंस तर तुझी सई तुझ्याकडे आणि माझा देऊ माझ्याकडे. नक्की काय शिस्त आहे तुझ्या डोक्यात? सांग ना, जरा क्लिअरली सांग ना मला. हा आता भैरवी मॅम मला देवांश सोबत बिझनेस ट्रिपला पाठवतात, राईट? हा, तेव्हा तू काय करायचंस?
आता मी जसं सांगितलंय तसंच्या तसं जर झालं तर सई देवांशच्या आयुष्यातून कायमची आउट. काय काय सॉलिड प्लॅन केलायस ग तू? हा? मला माहिती नव्हतं की दिसायला ज्या मुली इतक्या सुंदर असतात त्या डोक्याने हुशार असतात. गुड, आवडलं मला. आय लाईक इट. व्हेरी गुड. हे हिरो, तू ना तुझा फोकस क्लिअर ठेव. देवांश आणि सईचं लग्न झालंय ते मोडायचंय. आता हा जो गोल्डन चान्स आलाय ना आपल्याकडे तो मिस करू नकोस. अगं हा चान्स मी मिस करूच शकत नाही. सईला मिळवण्यासाठी ना मी काहीही करू शकतो, वाटेल ते करू शकतो. तुझा देवांश बरोबर बिझनेस टूरला. तू जोपर्यंत बिझनेस टूर वरून परत येशील ना तोपर्यंत सई माझी झालेली असेल, कायमची. बेटा एक्झॅक्टली असंच व्हायला हवं. ओके यस. बरं चल आता मी येते. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. बाय. बाय बाय. देवांश तुझा या अंजलीला घेऊन तुझ्या बिझनेस टूरवर आणि मी जातो माझ्या सईला घेऊन